अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा छांदोग्य उपनिषद चालू आहे आणि त्याचा शेवटचा अध्याय 6वा अध्याय चालू आहे। 6व्या अध्यायातला आता हा 6वा खंड आपला संपलेला आहे। 6वा खंड संपत आलेला आहे आणि 7व्या खंडाला आपण सुरू करत आहोत। तर मागच्या वेळेस आपण हा 5वा मंत्र पाहिला आणि त्यामध्ये हे पाहिलं की मन हे अन्नमय आहे, प्राण हे जलमय आहे, वाणी जी आहे ती तेजोमय आहे, असं अरुणीनी आपल्या मुलाला श्वेतकेतूला हा उपदेश केला। आणि श्वेतकेतून तो ऐकल्यावर सुद्धा त्याला संपूर्णपणे हे विधान जे आहे ते त्याच्या पूर्ण बुद्धीमध्ये शिरलं नाही आणि म्हणून तो पुन्हा म्हणाला की तुम्ही सांगितलं ते ठीकच आहे, पण मला पुन्हा एकदा समजून सांगा तुम्ही, कारण तुम्ही सांगताय ते मला जरी ते स्वीकार करण्यासारखं जरी वाटत असलं तरी मला त्याचं संपूर्ण आकलन झालं नाही। त्यामुळे हा सिद्धांत जो आहे की मनाचा संबंध अन्नाशी कसा आहे किंवा ह्याचा वाणीचा संबंध हा तेजाशी कसा आहे, तर हे जे काही तुम्ही संबंध लावलेत, पाण्याचा संबंध हा प्राणतत्वाशी आहे असं जे सांगितलं, तर हे कसं सांगितलं, असा हा 6व्या खंडातला हा शेवटचा श्लोक आहे। आणि हा श्वेतकेतूला पुन्हा एकदा मला उपदेश करा असं सांगितलं। तर आता हा उपदेश पुढे 7व्या खंडामध्ये विस्ताराने केलेला आहे। तेव्हा आता 7वा खंड आपण सुरू करू। 7व्या खंडाचा सुरुवात जी आहे ती षोडशकला विशिष्ट पुरुषाचा उपदेश आहे। म्हणजे पुरुष म्हणजेच मनुष्य देह धारण करणारा जीवात्मा, आणि षोडशकला म्हणजे 16 कला, 16 कलांनी युक्त असलेला हा मनुष्य जो आहे त्या मनुष्याचा त्या संदर्भात हा उपदेश केलेला आहे। आणि आता जे आपण मागे पाहिलं की सगळ्या ह्याच्यामध्ये खाल्ल्या गेलेल्या अन्नाचा जो सूक्ष्मतम अंश असतो त्याने मन बनते, मनाची शक्ती बनते, मनामध्ये शक्तीचा संचार होतो। तो अन्नाच्या अंतिम सूक्ष्मतम भागाचा हे परिवर्तन हे मनामध्ये होतं, हे आपण पाहिलं। त्यानंतर अन्नाद्वारे संपन्न झालेली जी मनाची शक्ती आहे ती शक्ती कशी आहे ह्याच्यावर आता पुढचं विवेचन आहे। त्यामुळे ह्या मनाच्या शक्तीच्या ह्या 16 प्रकाराने त्याचे विभाग असतात आणि त्या कलारूपाने असल्यामुळे आपण ह्याला 16 कला असं म्हणतो। म्हणजे मनामध्ये अन्नाच्या द्वारे उपजत झालेल्या या 16 भागातला आपण वेगवेगळ्या विभक्त झालेली त्या शक्तीचा हा संयुक्त असलेल्या त्या शक्तिवाला देह जो आहे आणि इंद्रियाच्या संघात रूप जीवविशिष्ट जो पुरुष आहे त्या पुरुषाला ह्या 16 कला प्राप्त होतात। आणि या 16 कला असणारा असा तो पुरुष असल्यामुळे त्याला षोडश कला असं संबोधन केलेलं आहे। आणि ज्या शक्तीच्या राहण्याने पुरुषामध्ये अशी हे त्याला जी क्षमता प्राप्त होते ती क्षमता जी आहे कोणती कोणती प्राप्त होते, तर तो पुरुष जो आहे तो दृष्टा बनतो, पुरुष जो आहे तो श्रोता बनतो, मनता बनतो, बोद्धा बनतो, कर्ता बनतो, विज्ञाता बनतो। असं हे विविध क्रिया पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून होणाऱ्या क्रिया आणि मनबुद्धी चित्त अहंकारातून होणाऱ्या ज्या क्रिया आहेत या सर्व क्रिया ज्या आहेत त्या मनापासून निर्माण झालेल्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तीमुळे त्या ह्या सर्व क्रिया तयार होतात। तेव्हा ह्या समस्त क्रियेमध्ये तो पुरुष जो आहे तो समर्थ होत असतो आणि ज्याच्याने तो क्षीण होतो त्या शक्तीचा ऱ्हास होऊन जात असतो। कारण की जर अन्न नसेल तर अन्नाचा संबंध मनाशी आहे, तर मन जे आहे हे जर त्या ठिकाणी अशक्त झाला असेल तर त्याला हे कुठल्याही प्रकारची क्रिया करायला त्याला शक्य होणार नाही। तेव्हा पुढे चालून श्रुती असं सांगेल की ज्यास अन्नाची प्राप्ती होत असते तो पुरुष जो आहे तो शक्तीने संपन्न होत असतो आणि त्यामुळे तो दृष्टा होतो। म्हणजे डोळ्यांनी पाहण्याची शक्ती सुद्धा आणि कल्पनेने सुद्धा विचार करून एखाद्या गोष्टीबद्दलचं निष्कर्ष काढण्याकरता सुद्धा जे मन आणि बुद्धीला सामर्थ्य लागतं ते सर्व सामर्थ्य जे आहे त्या अन्नातून प्राप्त होत असतं, असं हे श्रुतीचं विधान आहे। म्हणून संपूर्ण भूत आणि इंद्रियाची जी शक्ती आहे ती शक्ती ही मनाच्या द्वारेच प्राप्त होत असते। आणि लोकांमध्ये मनोबलाने संपन्न पुरुष जो आहे
तो बलवान आहे असं दिसतं, म्हणून त्याला बलवान पाहिल्या जात असतं. आणि कोणी कोणी केवळ ध्यानाच्या आहारी देखील पाहिल्या जात असतो, की तो ध्यानशक्ती, त्याच्यामध्ये ध्यानधारणा एकाग्रता करण्याची जी शक्ती आहे ती सुद्धा अन्नातून मनामध्ये आणि मानसिक बल निर्माण झाल्यामुळे ती शक्ती आपल्याला प्राप्त होते. अशी ही पार्श्वभूमी या आपल्या 7व्या खंडाच्या संदर्भात सांगितली आहे. तेव्हा आता आपण ह्या संदर्भातले आपण एक एक मंत्र पाहूया. मंत्र पहिला, षोडश कलहा सौम्य पुरुषः पंचदशाहानी माशीहि कममपहा पिबापो मयः प्राणो न पिबातो विच्छेत्स्यत्य इति. मंत्राचा अर्थ असा की हे सौम्य, पुरुष जो आहे तो 16 कलावाला असतो आणि तू 15 दिवस भोजन करू नकोस, म्हणजे तुला ह्याचा अनुभव येईल. केवळ येथेच जलपान मात्र कर असं म्हटलेलं आहे, की तू अन्न ग्रहण करू नकोस, केवळ जलपान मात्र सातत्याने चालू ठेव आणि असे 15 दिवस पर्यंत तू प्रयोग कर. आता या ठिकाणी प्राण जो आहे तो जलमय असल्यामुळे जलाचं प्राशन केल्याने सतत जल पीत राहिल्यामुळे प्राणाची हानी होणार नाही, पण मन मात्र तुमचं हे त्या ठिकाणी अशक्त होईल, हे यांना सांगायचंय. म्हणजे मनाचा आणि अन्नाचा संबंध कसा आहे. कारण श्वेतकेतूच्या मनात जो प्रश्न निर्माण झाला की हे नेमकं कसं काय तुम्ही सांगता, की अन्नामुळे अन्नाचा संबंध मनाच्या शक्तीशी आहे हे कसं सांगता. तर त्याने आता ह्या संदर्भामध्ये प्रयोगच करायला सांगितला, की तुला मी हा प्रयोग सांगतो की अन्नाचा आणि मनाचा संबंध काय, जलाचा आणि प्राणाचा संबंध काय. तेव्हा त्याने सांगितलं की तू जल पित राहा 15 दिवस पर्यंत, परंतु तू अन्न खाऊ नकोस आणि तुला काय अनुभव येतो ते पहा. तेव्हा तू जल पित राहिल्यामुळे तुझ्या प्राणाचा नाश होणार नाही, प्राण टिकून राहील, परंतु अन्न न घेतल्यामुळे तुझ्या मनाची अवस्था काय होईल याचा तू आता अनुभव घे. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की 16 कला ज्या पुरुषाकडे असतात तो पुरुष त्याला 16 कलावाला असं आपण म्हणतो, की जर तू ह्या बाबतीत प्रत्यक्ष कृती करण्याची इच्छा करत असशील तर 15 दिवस पर्यंत तू भोजन करू नकोस, केवळ यथेच्छ जलपान कर. कारण की जल पीत राहिल्याने तुझा प्राण विच्छिन्न होणार नाही, अर्थात त्याचा नाश होणार नाही. कारण पूर्वीच आम्ही सांगितलं आहे की प्राण हा जलमय म्हणजे जलाचाच हा कार्य आहे आणि कोणतेही कार्य आपल्या कारणाचाच आश्रयाविने स्थिर राहू शकत नाही. म्हणजे इथे याने आता ह्या दोन गोष्टीचं इथे स्पष्टीकरण दिलेलं की अन्नाचा संबंध मनाशी कसा आहे आणि जलाचा संबंध प्राणाशी कसा आहे. प्राण जे आहे हे मनुष्याचं जीवन चालवण्याकरता आवश्यक आहे आणि मन जे आहे हे विचार करण्याकरता, चिंतन करण्याकरता आणि इंद्रियांना सुद्धा कार्यरत करण्याकरता, म्हणजे डोळ्यांनी पाहणे, कानांनी ऐकणे, जिभीने चव घेणे, अशा प्रकारे पंचज्ञानेंद्रियाचे सुद्धा जे कार्य आहे ते मनाच्या शक्तीतून मिळतं आणि मनाला जी शक्ती मिळते ती अन्नामुळे मिळते. तर ते सिद्ध करण्याकरता हा प्रयोग त्यांनी सांगितला आहे की तू असं करून बघ की 15 दिवस तू अन्न घेऊ नको, जल मात्र सातत्याने पी, तेव्हा तुझा प्राण टिकेल पण मन मात्र अशक्त होईल. हा त्याचा अनुभवाचा भाग आहे, तेव्हा हे तू करून बघ. त्याच्यानंतर पुढे हा मंत्र दुसरा असा आहे की सह पंचदशाहानी नाशाथ हैनम उपस उपसदात ब्रवीमे भो यत्रुचः सौम्य यजुंशी सामानीति सहोवाच न वैमा प्रतिभांती भो इति. त्याचा अर्थ असा की त्याने मग पुढे 15 दिवस भोजन केलं नाही आणि त्यानंतर तो अरुणीच्या जवळ आला. 15 दिवस त्याने अन्न ग्रहण केलं नाही, फक्त पाणी पित राहिला आणि 15 दिवस ज्यावेळेस संपले तेव्हा तो अरुणी जवळ म्हणजे आपल्या वडिलांकडे आला आणि म्हणाला की भगवान मी काय बोलू. त्यावर तो त्याचे वडील म्हणाले की तो त्याचं म्हणणं असं होतं त्या श्वेतकेतूचं की भगवान त्याचे प्रतिभान म्हणजे मला स्फुरण होत नाही, मी काय बोलू ह्याचं मला स्फुरण होत नाही, मला तुमच्याशी काहीही एक वाक्यही बोलण्याची शक्ती नाही, हे त्याने त्या ठिकाणी प्रांजळपणे मान्य केलं. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की असं ऐकून मनाची अन्नमयता
प्रत्यक्ष करण्याच्या इच्छेने 15 दिवस भोजन त्यांनी केलं नाही आणि त्यानंतर 16व्या दिवशी तो आपल्या पित्याजवळ आला व म्हणाला की हे सौम्य, ऋग, यजू आणि सामवेद या मंत्राचे पाठ करा, असं त्यांनी त्या मुलाला सांगितलं. तेव्हा पित्याच्या अशा प्रकारच्या सांगण्यामुळे तो म्हणाला की हे भगवान, मला ऋग्वेदाचे प्रतिभान होत नाही, म्हणजे स्फूर्ती मिळत नाही. ऋग्वेदाचे मंत्र जरी मी पाठ केलेले असले तरी त्या ऋग्वेदाच्या मंत्राचं उच्चारण करण्याची जी ऊर्जा लागते, जी शक्ती लागते, ती माझ्याकडे नाहीये. त्यामुळे मी ऋग्वेद, यजुर्वेद किंवा सामवेद यांच्या मंत्राचं मी उच्चारण करू शकत नाही. ती माझ्याकडे आता शक्ती नाही. माझे इंद्रिय शिथिल झालेले आहेत. त्यामुळे मी तुला काही सांगू शकणार नाही. त्यामुळे ऋग्वेदाच्या इत्यादीचे मला प्रतिभान होत नाही, स्फूर्ती मिळत नाही. तेव्हा तात्पर्य असं आहे की माझ्या मनामध्ये त्याची प्रतीतीच होत नाही, असं त्याने हा मुद्दा सांगितला. तेव्हा अशा प्रकारे हे सांगताना त्या पुत्रास पित्याने सांगितले की या संबंधाने जे काही कारण आहे त्याबद्दल ऐक, ज्यामुळे तुझे या ऋगादीचे, ऋग्वेद इत्यादी वेदाचे प्रतिभान होत नाही. तर त्यावर पुढे तिसरा मंत्र असा आहे की तम होवाच यथा सौम्य महतोभ्याहितस्यैको हंकारः खद्योत मात्र परिशिष्टः स्यात्तेन ततोपि न बहु दहे देवं सौम्य ते षोडशमां कला नाशिका कला नामेका कलातिष्ठितः स्यात्तै तर्हि वेदान्न अनुभवस्य शानाथ मे विज्ञास्यसीति. तेव्हा तो असं म्हणाला की हे सौम्य, ज्या प्रकारे बऱ्याचशा इंधनाने प्रज्वलित झालेल्या अग्नीचे जेव्हा अगदी एका काजव्याप्रमाणे एखादा अतिशय सूक्ष्म असा अंगारा तयार होऊन राहतो आणि त्यास अधिक 10 हे प्राप्त होऊ शकत नाही, त्याच प्रकारे हे सौम्य तुझ्या या 16 कलामध्ये केवळ एकच कला राहून गेलेली आहे. त्याच्याद्वारे तू ह्यावेळेस वेदाचा अनुभव करू शकत नाही, कारण 15 कला इथे बंद झालेल्या आहेत. केवळ 16वी कला म्हणजेच प्राणतत्व जे आहे, ते प्राणतत्व इंद्रियांना परिपूर्णपणे ऊर्जा देऊ शकत नाही, अशी तुझी क्षीण अवस्था आहे. आणि त्याचं दृष्टांत देताना सांगितलं की ज्याप्रमाणे ज्वाला आपण हवन करताना ज्वाला पूर्णपणे व्यवस्थित आहेत आणि नंतर हवन बंद झालं, तूप टाकणं बंद झालं, तर हळूहळू त्या ज्वाला कमी कमी होतात आणि नंतर फक्त निखारे राहतात आणि त्या निखाराची सुद्धा ही पुन्हा भस्म व्हायला सुरू होतं आणि एखादा निखारा कुठेतरी त्याचं एखादं स्फुल्लिंग राहतं आणि त्या एखाद्या स्फुल्लिंगाने तुम्हाला त्याचा दाह सुद्धा मिळणार नाही. सगळीकडे जर भस्म झालेला असेल आणि ज्वाला पूर्ण शांत झाली असेल तर एखादी त्यांनी काजव्याचं उदाहरण दिलं. काजवा जसा अतिशय सूक्ष्म असतो आणि तो फक्त उजेड देत असतो, तसा तो एखादा जर तो स्फुल्लिंग राहिला असेल तर त्या एखाद्या स्फुल्लिंगाने तुम्हाला उष्मा किंवा दाह ज्याला म्हणतो आपण, त्याचा अनुभव येणार नाही. जोपर्यंत तो पूर्णपणे ज्वाला त्याच्या पूर्ण तयार होत नाही तोपर्यंत त्याचं जे काही प्रभाव आहे तो प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार नाही. तसंच आता काय झालंय की हे जे 16 कला आहेत, या 16 कलामध्ये 15 कला ज्या आहेत ते शांत झालेल्या आहेत. एकच कला राहिली आहे आणि ती म्हणजे प्राणतत्व चालू आहे. तेव्हा अशा ह्या स्थितीमध्ये तुम्हाला जसं अग्नीचा दाह मिळत नाही तसा वेदाचा अनुभव तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे आता त्याचे वडील म्हणतात की आता आपण पुढचा प्रयोग करू की तू आता भोजन कर आणि मग तुझं काय म्हणणं आहे हे आपण समजून घेऊया, त्याच्यावर चर्चा करू. आता हे 15 दिवस तू जेवण केलं नाही, 16व्या दिवशी माझ्याकडे आलास आणि मला कळालं की तुझी ही परिस्थिती अशी झाली आहे की तू काही बोलू शकत नाहीस आणि कुठलंही आकलन करू शकत नाहीस, फक्त तुझं अस्तित्व मात्र आहे याची जाणीव तुला होते. तेव्हा आता तू काय कर की आता इथून तू जेवण घ्यायला सुरू कर. तेव्हा याचा आशय असा आहे की अरुणीने आपल्या मुलाला सांगितलं की हे सौम्य, लोकांमध्ये ज्या प्रकारे इंधनापासून आधान केलेल्या म्हणजे ज्याचा दाह तुम्हाला मिळतो, अशा या उष्माचा अनुभव घेताना जे आधान वृद्धिंगत झालेलं अधिक मोठे परिणाम करणार
असं अग्नीचं व नंतर ती अग्नी शांत होऊन गेल्यावर कोणी खद्योत मात्र म्हणजे काजव्याप्रमाणे काजव्याच्या परिमाणात असणारा जो अंगार आहे तो जर राहून गेला तर त्या अंगाराच्या द्वारे त्याचे परिमाणाप्रमाणे अल्पसा देखील तेथे दाह येऊ शकत नाही, दाह परिणामकारक होऊ शकत नाही. अगदी त्याच प्रकारे हे सौम्य तुझ्या अन्नाने निर्माण झालेल्या ज्या 16 कला आहेत त्यातल्या एकच कला ही शेष राहिलेली आहे आणि तो एकच भाग राहून गेला आहे. तेव्हा तो कसा आहे, एकच भाग तर खद्योत मात्र अंगाऱ्यापासून अंगाऱ्याच्या समान असा तो आहे आणि एकाच केल्याने तू ह्या वेळेस वेदांचा अनुभव घेऊ शकणार नाही. या समय तुला त्याचे ज्ञानही होऊ शकणार नाही. तेव्हा आता तू काय कर की आता प्रथम तू भोजन कर आणि नंतर आपण आता या विषयावर चर्चा करू, असं अरुणीने श्वेतकेतूला सांगितलं. आणि त्याच्यानंतर आता श्वेतकेतू याचा पुढचा जो भाग आहे तो काय म्हणतो ते आपण बघूया. तेव्हा पुढचा म्हणजे चौथा मंत्र. तर चौथा मंत्र असा आहे की स हाशाथ हैनम उपससाद तम ही यत्किंचित प्रपच्छ सर्वम प्रतिपेदे. अर्थ असा की त्यांनी जेव्हा नंतर भोजन केलं आणि त्यानंतर तो अरुणीच्या समीप आला आणि तेव्हा जे काही विचारले ते सर्व त्यास उपस्थित होऊन गेले, त्याला कळून गेलं आणि त्याच्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची ऊर्जा दिसली, त्याचं आकलन शक्ती त्याची वाढली, वेदाच्या संदर्भातलं उच्चारण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये प्राप्त झाली. याचं मूळ कारण काय की त्यांनी भोजन केलं, अन्नग्रहण केलं आणि अन्नाने मनाची उभारी वाढेल, मन जे आहे ते सशक्त होईल आणि मन सशक्त झाल्यावरच बुद्धीला हे एक प्रकारचं ते एक ऊर्जा मिळेल आणि मन आणि बुद्धी ज्यावेळेस सक्षम होते, समर्थ होते, त्यावेळेस त्या मनबुद्धीच्या माध्यमातून तुम्हाला आकलन करण्याची ऊर्जा मिळेल. तुम्हाला वेदाचं आकलनही होईल आणि वेदाचं उच्चारणही होईल, असं ह्या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा आशय असा आहे की त्याने अशा प्रकारे आपल्या पित्याच्या सांगण्यावरून भोजन केलं आणि त्याच्यानंतर ते ऐकण्याच्या इच्छेने तो आपल्या पित्याच्या समीप आला आणि त्याने म्हणजे पित्याने अरुणीने समीप असलेल्या त्या पुत्रास ऋग्वेदादी जे काही ग्रंथरूपाने मंत्र आहेत अथवा अर्थसमूह जो लिहिलेला आहे त्याच्याबद्दल त्याला त्यांनी प्रश्न विचारला की हे सर्व ऋग्वेद आदी हे श्वेतकेतूने हे ग्रंथतः आणि अर्थात जाणून घेतले, त्याला त्याचं आकलन करण्याची क्षमता मिळाली आणि त्याचे त्या वेदमंत्राचे उच्चारण करण्याची क्षमता मिळाली, त्याचा अर्थ आशय सांगण्याची सुद्धा क्षमता मिळाली. त्यामुळे त्याला ही जी काही क्षमता मिळाली, हे आकलन शक्ती त्याची जी वाढली आणि त्याचं उच्चार करण्याची त्याला जी शक्ती मिळाली तर ती कुठून मिळाली, तर मनाच्या सशक्तीकरणामुळे. आणि मन सशक्त का झालं, तर अन्न ग्रहण केल्यामुळे. म्हणून अन्नाचा आणि मनाचा संबंध आहे हे ह्या ठिकाणी त्यांनी परिपूर्णपणे हे सिद्ध केलं. असा हा आपण चौथा मंत्र पाहिला. त्याच्यानंतर ह्याच्या पुढे पाचवा मंत्र काय आहे ते बघूया आपण. तम होवाच यथा सौम्य महतो अभ्याहित शैक अहंकार सद्योत मात्रम परिशिष्ट तम तृणे रूप समाधाय प्रज्वल एतेन ततोपि दहते. अर्थ असा आहे की त्याने अरुणीला सांगितलं की हे सौम्य, ज्या प्रकारे बऱ्याचशा इंधनाने वृद्धिंगत झालेल्या अग्नीचा एक खद्योत मात्र अंगारा राहून जाईल आणि त्या तृणाने संपन्न करून प्रज्वलित पुन्हा जर केला तर तो त्याचा पूर्व परिणामाच्या तुलनेत देखील अधिक दाहक होऊन जाईल. आता इथे त्याने एक वेगळी परिस्थिती सांगितली की तो फक्त आता मागच्या आपण मंत्रामध्ये पाहिलं की ज्यावेळेस 16 कलापैकी 15 कला शांत झालेल्या, एकच कला राहिली आहे, त्यावेळेस क्षमता मनाची गेली. त्यामुळे आता फक्त ते खद्योत मात्र म्हणजे एखाद्या काजव्याच्या अगदी आकाराचं एक स्फुल्लिंग आलं तर त्या स्फुल्लिंगामध्ये दाह देण्याची क्षमता नाहीये. आता ह्याच्या पुढचा भाग याने इथे काय सांगितलं आहे की जर हे स्फुल्लिंग जर समजा वाळलेल्या गवतावर जर पडलं तर ते गवत पेट घेतं आणि ते पेटल्यानंतर मात्र जो अग्नी येतो आणि त्या अग्नीतून जो दाह मिळतो तो पूर्वीच्याही अग्नीपेक्षा जास्त असतो.
म्हणून प्राणतत्वाचा परिणाम तुमच्या शरीरात जोपर्यंत आहे आणि तो असल्यानंतर जेव्हा तुम्ही अन्न ग्रहण करता आणि त्यावेळेस तुम्हाला भूक जबरदस्त मिळेल आणि ते अन्न ग्रहण केल्यानंतर पूर्वीपेक्षाही अधिक ऊर्जेने त्याचं आचरण तुम्हाला दिसेल, असा या 5व्या मंत्रामध्ये त्याचा अर्थ सांगितलाय. तेव्हा 5व्या मंत्राचा आशय असा आहे की त्यानंतर त्या पित्याने सांगितले की हे सौम्य, ज्या महतोभ्या हितस्य इत्यादी पदाचा अर्थ जो आहे तो पूर्वप्रमाणे समजावा की शांत झालेल्या अग्नीचा एक खद्योत मात्र अंगारा राहून जाईल आणि तो अंगारा तृण आणि लाकडाच्या चुरावर जर पडला आणि त्याच्याने संपन्न झाला तर प्रज्वलित झालेल्या त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित होईल आणि तो प्रज्वलित केल्या झाल्यानंतर तो वृद्धिंगत होईल आणि नंतर तो ज्या पद्धतीने दीप्त होईल तेव्हा तो अंगाऱ्याच्या परिणामाचा हा पूर्वीपेक्षाही अधिक दाहक असा होईल आणि ही ज्वाला ही अतिशय ऊर्जेनी भरलेली दाहकपणाने भरलेली अशी ही प्रत्यक्ष अनुभवाला मिळेल. अगदी त्याप्रमाणे उपाशी पोटी राहिल्यानंतर 16व्या दिवशी जेव्हा तो जेवण करतो तेव्हा या अंगारा जसा एखाद्या शुष्क अशा गवतावर पडल्यानंतर जसा दीप्त होतो आणि ज्वाला तयार होतात, तसं अन्नाचा पहिला घास पोटात गेला की त्याच्यामध्ये ऊर्जा मिळायला सुरुवात होते आणि त्याने पोट भरून अन्न घेतलं की तो अतिशय ऊर्जेने पुन्हा एकदा या वेदाचं आकलन करू शकतो, श्रवण करू शकतो, उच्चारण करू शकतो आणि त्याचा अर्थ आणि आशय पण तो त्याला प्राप्त करू शकतो. अशी ही ऊर्जा ही त्या अन्नातून मनाच्या माध्यमातून मन बुद्धी या दोन्हीमध्ये ती कार्यरत होते आणि मग मात्र तो मनुष्य जो आहे तो पूर्वीपेक्षाही अधिक असा परिणामकारक आपण पाहतो की तो होतो. आत्ता आपण पाहतो ना की अलीकडे काही हे चालू आहेत प्रोसेशन्स आणि तर त्या ठिकाणी 8-8, 10-10 दिवस त्याने उपवास केलेला आपण पाहिला होता त्यांच्या त्या नेत्याने आणि त्याच्यानंतर तो मलूल झालेला आपण पाहिला की तो आहे, जिवंत आहे, पण तो काही जास्त बोलू शकत. वार्ताहर त्याची मुलाखत घ्यायला जातात आणि त्याला तर तो जास्त बोलू शकत नाही, त्याच्या बोलण्यामध्ये शक्ती ऊर्जा नसते आणि नंतर मग ते काहीतरी त्यांच्या दोघांमध्ये समेट होते आणि मग आता अनशन म्हणजे उपवास सोडायचा त्याने निर्णय घेतलेला असतो. तेव्हा त्याला पुन्हा एकदा काहीतरी याचा मोसंबीचा रस म्हणा असं काही पहिल्यांदा दिलं जातं आणि ते दिल्यानंतर तो पुन्हा एकदा व्यवस्थित जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर मग पुन्हा एकदा आंदोलनामध्ये जे पुन्हा भाषण होतात ते पूर्वीपेक्षा अधिक वेगाने भाषण होतात. म्हणजे त्यानंतर त्याच्यामध्ये जी काही ऊर्जा येते ती ऊर्जा केवळ बोलतच नाही तर तो मोठ्याने अतिशय प्रभावकारी असा प्रकारचं तो म्हणजे आपलं भाषणामध्ये आपले विचार मांडतो. तर ती जी काही त्याची नंतर प्रज्वलित होण्याची जी स्थिती आहे ती स्थिती ही अन्नामुळे होते हे आपण प्रत्यक्ष आपल्या दैनंदिन जीवनातल्या काही घटनेमधून सुद्धा आपल्याला पाहता येतं आणि म्हणून ह्याच्यातून काय महत्वाचा निष्कर्ष आहे की अन्नाने मनाची संपन्नता, मनाची ऊर्जा वाढणे, मनाची शक्ती वाढणे, मन जे आहे हे सशक्त होणं, बुद्धी सशक्त होणं आणि मनबुद्धीला सशक्त करणारं काय असेल तर ते अन्न आहे. केवळ तुम्ही प्राणाला टिकून ठेवणं हे जे आहे ना हे पर्याप्त नाही आहे, कारण ते ठेकल्यानंतर फक्त त्याचा मृत्यू होत नाही एवढंच म्हणता येईल. परंतु ज्यावेळेस त्या जलाच्या शिवाय अन्नाचा स्वीकार होतो तेव्हा मात्र आपल्याला अगदी प्रकर्षाने दिसतं की त्याच्यामध्ये ती मन आणि बुद्धीची ऊर्जा प्राप्त होते आणि तो अतिशय पहिल्यापेक्षा जास्त क्षमतेने कार्यरत होतो. म्हणून अन्न आणि मन याचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. उत्तम प्रकारचं अन्न, गरम गरम जर अन्न घेतलं तर मन सुद्धा हे तुमचं ताजंतवानं होतं आणि कुठलंही काम करण्याकरता सक्षम होतं. मनाच्या माध्यमातूनच सर्व इंद्रियांना ऊर्जा मिळते आणि इंद्रियाच्या माध्यमातूनच ही सर्व प्रकारची क्रिया होते. तर हे असा निष्कर्ष आपल्याला या गोष्टीतून पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आता 7व्या खंडातलं 6वा मंत्र, 5 मंत्र झाले. 6वा मंत्र काय म्हणतो ते बघूया. एवं सौम्यते षोडशानाम कलानामेका कलातिशिष्ट
भूस्थाने नोपस महिता प्रज्वाली तदैतर्हि वेदान अनुभवस्य अन्नमयम ही सौम्य मन आपोमयः प्राणस्तेजोमय वाग इति तद्धास्य विजज्ञाविति विजज्ञाविति. आता हा 6वा शेवटचा मंत्र आहे आणि याचा शब्दशः अर्थ असा आहे की अशा प्रकारे हे सौम्य तुझ्या या 16 कलेपैकी एक एक कलाचं ही एक एक कलेचं हे महत्व आहे आणि ती एक कलाच फक्त जर राहिली तर काय स्थिती होते हे आपण पाहिलं. आणि मग मात्र अन्नाद्वारे इतर सर्व कला ज्या आहेत त्या वृद्धीत पावतात, प्रज्वलित होतात आणि तू वेदाचा त्याच्यानंतर अनुभव करत असतोस. तेव्हा हे सौम्य ह्याच्यावरून निष्कर्ष असा आहे की मन हे अन्नमय आहे, प्राण हा जलमय आहे आणि वाक हे तेजोमयी आहे. अशा प्रकारे श्वेतकेतू त्याच्या या कथनास विशेष रूपाने समजून गेला, विशेष रूपाने समजून गेला. असा या शेवटी निष्कर्ष या 6व्या मंत्रामध्ये म्हटलेला आहे की विशेष निष्कर्ष काय आहे तर त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की हे 3 ज्या गोष्टी आहेत म्हणजे वाणी जर तुम्हाला तेजस्वी ठेवायची असेल तर तुमच्यामध्ये उष्मा निर्माण झाली पाहिजे. तुमची जर तुम्हाला मन जर शक्तिशाली करायचं असेल तर तुम्ही अन्न ग्रहण करणं आवश्यक आहे आणि शरीरामध्ये प्राणाशिवाय तर पर्याय नाही आहे. आणि प्राण जर तुमचा प्रज्वलित प्राण हा अतिशय चैतन्यमय ठेवायचा असेल तर तुम्हाला जल हे प्राशन केलं पाहिजे. म्हणून जल, अग्नी आणि तिसरा जो भाग आहे तो जलमय, वाणी आणि अन्न असे 3 भागाने मनुष्य परिपूर्ण होतो. तेव्हा तिन्हीचंही अतिशय महत्व आहे आणि तिन्हीमुळेच ह्या 16 कला ज्या आहेत ह्या कार्यरत होतात असं त्याचा अर्थ आहे. तेव्हा हे त्याचा आशय असा आहे की हे सौम्य तुझ्या सामर्थ्य रूपांनाची जी काही 16 कलेपैकी एक कला जी अविशिष्ट राहून गेली होती, 15 दिवसपर्यंत तू भोजन केलं नाही, तेव्हा कृष्ण पक्षाच्या चंद्राप्रमाणे एक एक दिवसामध्ये तुझी एक एक कला क्षीण होत गेली आणि उरलेली जी कला आहे ते तू भक्षण केल्या गेलेल्या अन्नाद्वारे वर्धित होत झाली, पुष्ट झाली, प्रज्वलित झाली आणि त्याच्याद्वारे ही उष्मा तयार झाल्यानंतर ती स्वतःच ती प्रज्वलित व्हायला लागली आणि त्या वृद्धीस प्राप्त केलेल्या गेलेल्या त्या कलेतून तू यावेळेस वेदाचा अनुभव घेत आहेस. अर्थात तुला त्या वेदांचा प्रत्यक्ष अनुभव प्राप्त होत आहे, वेदांची उपलब्धी तुला मिळत आहे आणि अशा प्रकारे व्यावृत्ती आणि अनुकृती ह्या दोनांच्याही द्वारे मनाची अन्नमयता इथे सिद्ध होत आहे. यावरून अन्नमयम ही सौम्य मनहा इत्यादी वाक्याने श्रुती त्याचा उपसंहार करते. ज्या प्रकारे तुझ्या या मनाची अन्नमयता सिद्ध झाली आहे अगदी त्याच प्रकारे प्राण हा जलमय आहे, वाक हा तेजोमय आहे हे देखील या ठिकाणी हे त्याच्या बरोबरीने सिद्ध होत आहे आणि हेच त्याचं तात्पर्य आहे. तेव्हा अशा प्रकारे पित्याने सांगितलेले या मन आदीचे अन्नादिमयत्वामुळे श्वेतकेतूला विशेष रूपाने समजून गेला आणि विजज्ञऊ इति असं जे पद आहे ती दोन वेळेला त्यांनी म्हणजे पुनरावृत्ती केली. त्यावेळेस त्रिवत्करणाच्या प्रकरणाची या ठिकाणी ही समाप्ती झाली आणि मग अशा प्रकारे या छांदोग्य उपनिषदामधील 6व्या अध्यायाच्या 7म खंड भाष्य जे आहे ते इथे परिपूर्ण झालं. तेव्हा 7वा खंड आता हा पूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर आपण 8व्या खंडाला सुरुवात करू. आता अष्टमखंडाचा जो विषय त्यांनी घेतलाय पुढे की सुषुप्ती कालामध्ये जीवाची स्थिती काय आहे ह्या संबंधी उपदेश केलाय. सुषुप्ती काल म्हणजे काय? निद्रेची निद्रा अवस्था. ही निद्रा अवस्था ज्यावेळेस जीवाला प्राप्त होते तेव्हा ती त्याचं निश्चित स्वरूप काय, निद्रेचं स्वरूप काय आहे तर ह्या संदर्भामध्ये इथे ही माहिती दिलेली आहे. आणि इतर जे काही आपण गोष्टी पाहिल्या त्याचा संबंध इथे या स्वप्नाशी, निद्रेशी आणि जागृत अवस्था या 3 अवस्थेशी कसा कसा आहे हाही संदर्भ इथे या विषयात आलेला आहे. तेव्हा ह्या 8व्या खंडातला विषयाचं
विवेचन करताना हे सांगितलं की दर्पणामध्ये प्रतिबिंब रूपाने प्रविष्ट झालेला जो पुरुष आहे आणि जलाधिकामध्ये आभास रूपात तो प्रविष्ट झालेला ह्या सूर्य आदीच्या समान ज्या मनात परदेवता जीवात्म रूपात ह्या अनुप्रविष्ट होतात आणि ज्याच्यामध्ये स्थित झाला आणि त्याच्याशी तादात्म्यता पावली की तो तादात्म्य झालेला जो जीव आहे तो त्या मनाच्या शक्तीने मनन दर्शन श्रवण आदी व्यापारामध्ये तो समर्थ होतो आणि ज्याच्या निवृत्त होण्याने तो आपल्या परदेवता रूपासच प्राप्त होतो. ते मन अन्नमय आहे आणि तेजोमय वाक आहे, जलमय प्राणाबरोबर त्याचा संबंध आहे असे या ठिकाणी ज्ञात होतं. तेव्हा या विषयामध्ये अन्य जे वाजसनीय श्रुती जी आहेत म्हणजे यजुर्वेदीय शुक्ल पक्षीय याच्यामध्ये वाजसनीय श्रुती असतात. तर या श्रुतीमध्ये हा विषय विस्ताराने सांगितला आणि त्यात असा उल्लेख केलाय की मन आणि प्राणाचा संबंध जो आहे तो अतिशय घनिष्ठ आहे आणि हा आत्मा समजा की तो जेव्हा ध्यान करत आहे, जेव्हा तो जीव भावाने वासनायुक्त असलेल्या या स्वप्नरूप होऊन जातो तेव्हा या लोकांचं अतिक्रमण होऊन जातं आणि तो आत्म्यापासून वंचित होतो स्वप्नरूपामध्ये. तेव्हा तो हा जो ब्रह्मा आत्मा जो आहे तो ब्रह्म विज्ञानमय आणि मनोमय आहे. त्याचप्रमाणे स्वप्नाने शरीरास तो निश्चेष्ट करतो म्हणजे जो स्थूल देह आहे तो स्वप्नावस्थेमध्ये निश्चेष्ट असतो, क्रियाशून्य असतो, पण तरीही पण तो मनोमय असतो. स्वप्नावस्थेमध्ये तो मनोमय आणि विज्ञानमय असं ते ब्रह्मतत्व जे आहे हे कशाने बद्ध झालेलं असतं की त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या कामना वासना आसक्ती ह्या ठिकाणी त्या स्वप्नावस्थेत येत असतात. तेव्हा तो आत्मा प्रणन क्रिया केल्याने प्राण नाम असणारा तो होऊन जातो इत्यादी ह्या या 8व्या खंडात सांगितलं आहे. तेव्हा या मनस्थिती मनसंज्ञेस प्राप्त झालेले आणि मनास निवृत्तीद्वारे इंद्रियास विषयापासून निवृत्त झालेल्या जीवाचा तो आपल्या स्वरूपभूत परदेवतेमध्ये तो स्थित होतो म्हणजे आत्मस्थित होतो. त्याच्या आपल्या पुत्राच्या प्रति वर्णन करण्याच्या इच्छेने हे पार्श्वभूमी सांगितली आहे की स्वप्नावस्था कशी आहे, त्यानंतर निद्रावस्था कशी आहे आणि जागृत अवस्था कशी आहे. तर स्वप्नावस्थेबद्दल वर्णन करत आपण पाहिलं की त्या ठिकाणी ती मनोमय असते, ती कल्पनेने युक्त असते, मनाच्या ऊर्जेने असते, परंतु स्थूल देहाचा पंचमहाभूतात्मक जो स्थूल देह आहे तो निश्चेष्ट असतो म्हणजे त्या ठिकाणी क्रियाशून्य असतो. परंतु तो आत्मस्वरूपात जात नाही. आत्मस्वरूपामध्ये केव्हा जातो हे सुद्धा पुढच्या मंत्रामध्ये सांगितलं आहे की तो ज्या वेळेस तो सुषुप्त अवस्थेत गेला की मन सुद्धा त्या ठिकाणी निवृत्त होतं. मनाची निवृत्ती आहे, केवळ आत्मस्थितीमध्ये राहते आणि म्हणून त्या निद्रा अवस्थेमध्ये त्याची स्थिती काय आहे याचंही पुढच्या विवेचनामध्ये ह्या संबंध आलेला आहे. तेव्हा असा हा विषय जो आहे तो 8व्या खंडाच्या संदर्भातला हा विषय आहे. तेव्हा आता आपण ह्या विषयामध्ये प्रवेश करू. पहिला मंत्र असा आहे की उद्दालको हारुणीहि श्वेतकेतु पुत्रम उवाच स्वप्नांतम मे सौम्य विजानिहिते यत्रे तत्पुरुषः स्वपीति नाम सता सौम्य तदा संपन्नो भवति स्वपितो भवति तस्मादेनं स्वपिति त्याचक्षसे स्वयं ह्यपितो भवति. म्हणजे अर्थ असा आहे की उद्दालक या नामाने प्रसिद्ध असलेला जो अरुणीचा जो पुत्र आहे तो पुत्र श्वेतकेतूला सांगतो की हे सौम्य तू माझ्याद्वारे स्वप्नामध्ये सुषुप्तीत आणि स्वप्नामध्ये आणि अथवा स्वप्नाचे स्वरूपास हे विशेष रूपाने तू आता समजून घे. आता मी तुला त्याच्या स्वप्नाच्या संदर्भामध्ये विशेष माहिती देईन आणि त्याचा तू ज्ञान घे. तेव्हा ते सांगतात की ज्या अवस्थेमध्ये हा पुरुष निद्रिस्त असतो असं सांगितलं जातं त्यावेळेस हे सौम्य हा सत्ने संपन्न होऊन जातो. हा आपल्या स्वरूप प्राप्त होऊन गेलेला असतो आणि यापासून त्यास स्वपिती असं म्हटलेलं आहे. कारण त्यावेळेस तो आपल्याच
अपित, स्वपिती हा शब्द कसा आला की स्व आणि अपित या दोन शब्दांनी झालेला आहे. स्व म्हणजे आपल्या स्वतःमध्ये आणि अपित म्हणजे प्राप्त होऊन जातो. म्हणजे स्वपिती म्हणजे तो स्वरूपामध्ये तो स्वतःला प्राप्त करून घेतो, ती स्वपिती स्थिती आहे. अशा त्या स्वपिती स्थितीमध्ये तो केव्हा जातो, तर तो सुषुप्त अवस्थेमध्ये जातो. म्हणजेच त्या ठिकाणी सत्तत्वाशी तो अभिन्न होतो. म्हणजे आशय असा आहे ह्या मंत्राचा की उद्दालक नावाचा जो प्रसिद्ध असलेला अरुणचा पुत्र उद्दालक आहे आणि उद्दालकाचा पुत्र श्वेतकेतू, उद्दालकालाच अरुणी असं म्हटलेलं आहे. तेव्हा उद्दालकाने श्वेतकेतूस सांगितलं की स्वप्नांत, स्वप्नांत हा शब्द, स्वप्नांत म्हणजे स्वप्न संपल्याच्या नंतर, स्वप्नाचा अंत झाल्यानंतर. तर स्वप्नांत म्हणजे स्वप्नाच्या मध्य स्वप्न ही दर्शनवृत्ती आहे, अर्थात त्याच्यामध्ये वासनारूपी विषयांच्या दर्शनाची वृत्ती राहत असते. त्याला स्वप्न असं नाम आहे. आणि त्याचा अंत झाल्यानंतर म्हणजे स्वप्न झाल्यानंतर जो मध्यम काळ येतो त्यावेळेस स्वप्नांत अर्थात सुषुप्ती त्या ठिकाणी सुरू होते, निद्रा सुरू होते. स्वप्न संपल्यानंतर आपल्याला सुद्धा नित्य अनुभव आहे की स्वप्न ज्यावेळेस संपन्न होतं त्यावेळेस स्वप्न संपल्यानंतर मनुष्य नकळतपणे गाढ निद्रेत जातो, म्हणून त्याला स्वप्नांत असं म्हटलेलं आहे. तेव्हा स्वप्नांत म्हणजे सुषुप्ती, स्वप्नांत म्हणजेच निद्रा. तेव्हा स्वप्नांत या शब्दाचा आशय हे स्वप्नाचे तत्व असे देखील होऊ शकते. असे मानल्यानंतर देखील अर्थात सुषुप्तीच त्या ठिकाणी सिद्ध होते. कारण स्वमपितो भवती हा शब्द वापरला आहे. तर स्वपिती म्हणजे स्वतःला स्वतः प्राप्त करण्यामध्ये आणि स्वतःमध्ये प्राप्त होऊन तो अधिष्ठित आत्मतत्वामध्ये होतो, असं ही श्रुती म्हणते की स्वपितो भवती, तो स्वरूपास प्राप्त होऊन जातो, असंच हे श्रुतीचं वाक्य आहे. तेव्हा ब्रह्मवेत्ता लोक जे आहेत ते सुषुप्त अवस्थेत सोडून कोणत्या दशेमध्ये जीवास स्वरूप प्राप्त करू शकत नाहीत. कारण की इतर वेळेला म्हणजे जागृती आणि स्वप्न या दोन्ही अवस्थेचा जर आपण विचार केला तर जागृतीमध्ये अभिनिवेश आहे, अहंकार आहे आणि त्या अहंकारामध्ये स्वरूपामध्ये तो जाऊ शकत नाही. आणि स्वप्नावस्थेमध्ये मनाच्या विभिन्न कल्पना आहेत. त्या मनाच्या कल्पनेमधून काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे सगळ्या प्रकारचे तिथे विकार आहेत. त्या ठिकाणी कामना आहे, त्या आसक्ती आहे. म्हणून त्याही ठिकाणी तो स्वरूपात जाऊ शकत नाही. तर नंतर स्वप्नांत असा शब्द वापरलाय. तर स्वप्नांताच्या मध्ये जेव्हा तुम्ही अहंकारापासून निरहंकार स्थितीमध्ये जाता, ज्यावेळेस तुम्ही सर्व प्रकारच्या कामनेतून निष्काम स्थितीमध्ये जाता, आसक्ती सगळी संपून तुम्ही अनासक्त होता, अशा स्थितीमध्ये तुम्ही आत्मस्वरूपामध्ये जाता. म्हणून सुषुप्ती जी आहे ही पोषक आहे आत्मतत्वामध्ये जाण्यासाठी. कारण सुषुप्तीमध्ये अहंकार नाहीये, मी आहे किंवा हे माझं आहे अशा प्रकारचा भाव त्या ठिकाणी नाहीये. म्हणून तो निरहंकारी स्थितीमध्ये आहे आणि कल्पनेच्याही पलीकडे गेलेला आहे, तिथे कल्पना कार्य करत नाही. म्हणून जिथे निरहंकारी स्थिती आहे आणि ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कल्पना किंवा कामना नाहीये त्या ठिकाणी शेष केवळ आत्मतत्व आहे. म्हणून इथे श्रुती सांगते की तुम्ही जेव्हा गंभीर अशा याच्यावर निद्रेमध्ये जाता तेव्हा तुम्ही त्या आपल्या स्वरूपातच त्या ठिकाणी जाता. जसं उदाहरण दिलं की दर्पणास दूर केल्यानंतर दर्पणामध्ये स्थित असलेल्या पुरुषाचे जे प्रतिबिंब आहे ते स्वतः पुरुषालाच प्राप्त होतं. अगदी त्याच प्रकारे सुषुप्त अवस्थेमध्ये मन आधी निवृत्त केल्यानंतर चैतन्याच्या प्रतिबिंब रूपाने जो जीवभाव असतो तो जीवभाव त्या ठिकाणी हे संपतो आणि तो आत्मभावामध्ये जातो. तेव्हा जीवभावाने नामरूप इत्यादीने अभिव्यक्ती करण्यासाठी जे मनामध्ये प्रविष्ट केलेली असते ती परदेवता मनसंज्ञक जीवरूपाचा त्याग करून घेते आणि स्वयं आपल्या स्वरूपात तो प्राप्त होतो. परंतु ज्या अवस्थेत निद्रिस्त पुरुष स्वप्न पाहत असतो ते स्वप्नदर्शन सुखदुःखाने युक्त असते. त्या कारणाने तिथे पुण्य आणि पाप हे कार्यरूप आहे. पुण्य पापच क्रमशः सुखदुःख दाखवतं असं आरंभात सांगितलंय. परंतु पुण्यपापाचा जे काही सुखदुःख आणि त्याचे दर्शनरूप कार्याचं हे जे आरंभकत्व आहे ती अविद्या आणि कामना ह्याच्या आश्रयानेच असते
अन्य कोणत्याही आश्रयाने नसते. ह्या कारणाने स्वप्न जे आहे ते संसाराच्या हेतुभूत जी अविद्या आहे, कामना आहे, त्याच्याशी संबंधित आहे. कर्म त्याच्याने संयुक्त झाले आहे. त्यामुळे त्या अवस्थेमध्ये जीव आपल्या स्वरूपास प्राप्त होतो. तेव्हा हा विषय थोडासा आणखीन विस्ताराने आपण पुढच्या रविवारी घेऊया आणि आपण इथे थांबूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.